श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे। तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे। आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। तर आज आपण पाहणार आहोत कोरफडीपासून व 1 वाटी मेथी दाणे, खोबरेल तेल, कढीपत्ता, जास्वंदाची फुले व आवळा पावडर यापासून बनवलेले आयुर्वेदिक केसांचे तेल ते कसे करायचे। जर तुम्हाला केस गळती, कोरडे आणि निष्प्राण केसांना फाटे फुटणे किंवा कोंड्याची समस्या असेल तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने 100% रिझल्ट देणारा नैसर्गिक आणि घरगुती तेल बनवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी अजून अशा काही टिप्स सांगणार आहे जे तुमच्या केसांसाठी खूपच गेम चेंजर ठरू शकणार आहे। तर आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे। तर आपल्याला तेल बनवण्यासाठी लागणार आहे कोरफड पान, अर्धा वाटी मेथीचे दाणे, अर्धा लिटर खोबरेल तेल, कढीपत्ता मूठभर, जास्वंदाची फुले व अर्धा वाटी आवळा पावडर। तर आपल्याला तेल बनवायचं आहे तर सर्वात आधी कोरफडीचं पान लागणार आहे। तर कोरफडीचे फायदे केसांसाठी किती आहेत हे सर्वांनाच माहीत आहे। तर शक्य असेल तितकं कोरफडीचं मोठं पान निवडायचं आहे, नसेल तर 2-3 लहान पान सुद्धा तुम्ही वापरू शकता। हे कोरफडीचं पान आपल्याला साईडने कट करून घ्यायचं आहे व मधोमध सुद्धा कट करायचं आहे। कट करून झाल्यावर कोरफडीच्या पाण्याच्या आतील बाजूस अजून 3 ते 4 वेळेस थोडं चाकूने चिरा पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजेच थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या पानात तुम्ही मेथीचे दाणे पेरायचे आहे। मेथी ही केसांना चमक आणण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी, डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे। खूप जास्त पण दाणे आपल्याला भरायचे नाहीये। मेथीचे दाणे भरून झाल्यानंतर त्या कोरफडीच्या पानाला दोरीच्या सहाय्याने किंवा रबर बँडच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचं आहे। खूप जास्तही घट्ट नाही किंवा जास्त लूज देखील पॅक करायचं नाहीये। तेच चांगल्या प्रकारे बांधून घ्यायचं आहे व बांधून झाल्यानंतर ते कोरफडीचं पान स्वच्छ, हवेशीर पण ऊन, वारा, पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी साधारणपणे 3 दिवस ठेवायचं आहे। 3-4 दिवसानंतर मेथीला छान असे मोड आलेले दिसतील। पण हे तेल जर तुम्ही थंडीच्या दिवसात करत असाल तर मात्र 5-6 दिवस सुद्धा लागू शकतात व त्याला बुरशी लागणार नाही याची सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे। अशी मोड आलेली मेथी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे व मेथीला मोड आल्यामुळे ज्या ठिकाणी टक्कल पडलेला आहे किंवा केसांची मुळं नाहीशी झालेली आहे त्या ठिकाणी देखील नवीन केसांची निर्मिती होते। म्हणूनच हे तेल डेली यूज करण्यासाठी वापरायचं आहे। तर हे तेल बनवण्यासाठी आपण साधारण अर्धा लिटर खोबरेल तेल घेतलं आहे किंवा घेणार आहे। तेल बनवण्यासाठी मोड आलेली मेथीची दाणे, आवळा पावडर, तर आवळा पावडर ऐवजी तुम्ही फ्रेश आवळे सुद्धा वापरू शकता, फक्त ते आवळे किसून घ्यायचे आहेत। या आवळ्यामध्ये अकाली केस पांढरे होण्याची समस्या आहे ती दूर होते व नवीन हेल्दी फॉलिकल्स सुद्धा तयार होतात। 1 मूठभर कढीपत्त्याची पानं जी की फ्रेश असतील ती घ्यायची आहे। कढीपत्त्यामुळे केस स्ट्रॉंग होतात व केसांचा थिकनेस सुद्धा वाढतो। डॅन्ड्रफ, ड्रायनेस वर सुद्धा हा कढीपत्ता खूप उपयुक्त आहे। साधारण 7 ते 8 लाल जास्वंदीची फुलं, पण फुलं वापरताना फुलातले जे पोलन ग्रेन्स आहे ते वापरायचे नाहीये। म्हणजेच फुलं घेताना विदाऊट पोलन ग्रेन घ्यायचे आहे, फक्त लाल कलरची फुलंच तुम्हाला घ्यायची। जर केसांची वाढ खुंटलेली असेल, फाटे फुटलेले असेल त्यासाठी जास्वंदाची फुलं खूप फायदेशीर ठरतात। तर आता मिक्सरच्या भांड्यात मेथीचे दाणे, कढीपत्त्याची पाने, जास्वंदीची फुले एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर लोखंडाच्या कढाईमध्ये साधारण 1 वाटी म्हणजेच अर्धा लिटर जे तेल घेतलं आहे आपण त्याच्यातूनच 1 वाटी तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। हे तेल बनवताना लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे लोखंडाचीच कढई तुम्हाला वापरायची आहे। त्यामुळे ह्या तेलात लोह ॲब्सॉर्ब होऊन तुमचे जे अकाली होणारे पांढरे केस आहे ती समस्या नष्ट होऊन जाईल।
केस नेहमी काळे राहतील। कढाईमध्ये सुरुवातीला फक्त वाटीभरच तेल टाकायचं आहे व त्यामध्ये थोडं तेल गरम झाल्यानंतर ती बनवलेली जी पेस्ट आहे ती तेलामध्ये टाकायची आहे। तेल बनवताना गॅस लो फ्लेमवरच ठेवायची आहे व ती पेस्ट 1-2 मिनिटं तेलात हलवायची आहे व नंतर त्यामध्ये आवळ्याची पावडर टाकायची आहे व 1 मिनिट चांगलं मिक्स करून त्यामध्ये जे राहिलेलं खोबरेल तेल आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। तेल टाकताना मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे व 20 ते 25 मिनिटात तेलातील बुडबुडे कमी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे व तयार झालेले तेल हे न गाळताच 8 ते 10 तास त्या लोखंडाच्या कढईत तसंच ठेवायचं आहे। म्हणजे वनौषधींचे जे पूर्ण गुणधर्म आहे त्या तेलात उतरतात व ते तेल जास्त इफेक्टिव्ह होतं। साधारण 8 ते 10 तासांनी हे तेल आहे ते स्वच्छ सुती वस्त्राने गाळून घ्यायचं आहे व ते तेल स्वच्छ कोरड्या एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काचेचीच बॉटल वापरायची आहे, कारण ह्या तेलाचे जे औषधी गुणधर्म आहेत ते तसेच टिकून राहतील। तर काचेच्या बाटलीत तेल भरून झाल्यानंतर त्याच्यात साधारण 2 ते 3 लवंगा वरतून टाकायच्या आहेत, म्हणजे तेल जास्त दिवस टिकायला मदत होते। हे तयार झालेलं तेल साधारण 1 महिनाभर रोज रात्री झोपताना 5 ते 10 मिनिटं केसांच्या मुळाशी व्यवस्थित मसाज करून चोळून लावायचं आहे। त्यामुळे केसांची वाढ चांगली होईल व इतरही ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा नष्ट होतील। तर ह्या तेलासोबतच तुम्हाला अजून काही मी टिप्स देते आहे। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे योग्य आहार घ्यायचा आहे। प्रथिनं आणि लोहयुक्त आहार, दुधाचे पदार्थ, डाळी, पालक, सुकामेवा यांचा आहारात समावेश करायचा आहे। आवळा आणि गूळ, केस गळती रोखण्यासाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी आवळा आणि गुळाचा सुद्धा आहारात समावेश करायचा आहे। ताज्या फळांचा समावेश करायचा आहे। त्याच्यात संत्री, पपई, केळी म्हणजे ज्याच्यात व्हिटॅमिन सी असेल असे केसांसाठी उपयुक्त असतात असे फ्रूट्स आहारात समावेश करायचा आहे। नियमित तेल मालिश करायची आहे। आठवड्यातून 2 ते 3 वेळा तेलाने मसाज करायची आहे किंवा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही रोज जरी हे तेल बनवलेलं लावलं तरी सुद्धा त्याचा फायदाच होणार आहे। त्यानंतरची टिप्स म्हणजे केस धुण्यासाठी नैसर्गिक घटकांचाच वापर करा, ज्याच्यामध्ये शिकेकाई, रिठा, आवळा पावडर यांचा वापर होतो। त्यानंतरची टिप्स म्हणजे केसांची योग्य निगा ठेवायची आहे। गरम पाणी टाळायचं आहे। कोमट किंवा थंड पाण्यानेच केस धुवायचे आहे। ओल्या केसांवर जोरात कंगवा किंवा ब्रश फिरवायचा नाहीये। केसांना गरजेनुसार ट्रिम करायचं आहे व जे फाटे फुटलेले आहे ते कट करत राहायचे आहे। त्यानंतरची टिप म्हणजे स्ट्रेस आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करायची आहे। रोज योग आणि ध्यान केल्याने सुद्धा केस गळती कमी होते। दररोज 7-8 तास झोप घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे। अपुरी झोप केस कमजोर करू शकतात। भरपूर पाणी प्यायचं आहे, ज्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स जे आहे ते बाहेर पडतील व 15 दिवसातून 1 वेळेस हेअर मास्कचा सुद्धा तुम्हाला वापर करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही कोरफड प्लस मेथीची पेस्ट घेऊ शकता किंवा केळी, दहीचा मास्क तुम्ही लावू शकता। त्यानंतर जास्वंदाची फुले, तेल याचा सुद्धा मास्क बनवून तुम्ही केसांना लावू शकता। तर ह्या झाल्या काही टिप्स जे तुमचे केस निरोगी ठेवतील। तर आता बघूया याचे फायदे काय। केसांची मुळे बळकट होतात, गळती थांबते, नवीन केसांची वाढ होते, टक्कल आणि कोंडा दूर होतो, केसांना नैसर्गिक चमक आणि मऊपणा मिळतो व त्यासोबतच मेंदू शांत राहतो आणि तणाव कमी होतो। तर हे झाले आयुर्वेदिक तेल लावण्याचे फायदे व ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला होणारच आहे। तर अशा प्रकारे आपण अगदी सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने तेल तयार केलेलं आहे। हे तेल केसांसाठी एक उत्तम टॉनिक आहे आणि नियमित वापरल्यास केस गळती थांबते, केस मजबूत होतात आणि त्यांना नैसर्गिक चमक मिळते, हे तर तुम्हाला सांगितलंच आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या परिवारासोबत मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील टिप्स आणि घरगुती उपायांचे अपडेट्स मिळत राहतील। पुन्हा भेटूया एक नवीन आणि उपयोगी व्हिडिओसह। तोपर्यंत नैसर्गिक रहा, निरोगी रहा। धन्यवाद।